नमस्कार. देववाणी डिजिटल माध्यममध्ये आपलं स्वागत आहे. मी राकेश शिंगरू. आज आपणासमोर येण्याचं कारण म्हणजे नुकत्याच लागलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुका. चंद्रपूर शहरामध्ये बॅनरचा पूर आलेला आहे. म्हणजे तुम्ही शहरातल्या कोणत्याही भागात जा, एक नवीन नेता आणि एक नवीन बॅनर. याआधी असं चित्र कधी पाहायला मिळालेलं नाही. कारण फक्त एवढंच की आता निवडणुका येत आहे. सांगायचं तात्पर्य हे की ज्या वेळेला असा भरपूर नेत्यांचा पूर येतो त्यावेळेला महासोहळा म्हणजे निवडणूक. चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये प्रत्येक पक्ष हा आपल्या आपल्या परीने निवडणूक लढतोय. काही महिन्यापूर्वी आपण बघितलं भरपूर अधिकाऱ्यांचे घोटाळे उघडकीस आणले. म्हणजे त्यांनी घेतलेल्या पैशाचे प्रकार आणि महानगरपालिकेचे घोटाळे. त्यानंतर असे बरेच काही नेते आहेत ज्यांनी कोणत्या रोडबद्दल म्हणा, कोणी गड्ड्याबद्दल म्हणा. परंतु माझा एक प्रश्न आहे, गेल्या 7 वर्षापासून गड्डे तेच होते, अधिकारी तेच होते, मग त्यावेळेला हे नेते कुठे होते? म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणूक आहे म्हणूनच तुम्हाला गड्डे, रस्ते, सफाई, त्यानंतर भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टी दिसतील. प्रत्येक कार्यकर्त्याला एक अलग जोश असतो, उत्साह असतो. कारण महानगरपालिकेची निवडणूक ज्या वेळेला आमदार साहेब निवडून यायचे असतात त्यावेळेला हाच कार्यकर्ता आपल्या रक्ताचं पाणी करतो. आता त्याला यावेळेला त्याची पावती हवी असते, परंतु सर्वांनाच ती पावती मिळत नाही, है ना. सर्वांना ती पावती मिळणार सुद्धा नाही. प्रत्येक पक्ष हा आपल्या आपल्या परीने जोर लावतोय. काँग्रेस, बीजेपी, आम आदमी पार्टी, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, सर्व पक्ष. बरं, या पक्षांमध्ये पूर्ण चंद्रपुरांमध्ये चर्चा या निवडणुकीची आहे, परंतु या निवडणुकीच्या चर्चेमध्ये कोणत्या पक्षाची नाही तर एकाच पक्षाच्या 2 गटाची आहे. बघा मी काय म्हणतोय, एकाच पक्षाच्या 2 गटाची आहे. गेल्या काही वर्षापासून आपण बघतोय चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे 2 गट आहेत. एक म्हणतोय मेरे अंगने में तुम्हारा क्या काम, पर त्यापेक्षाही वरचढ दुसरा म्हणतोय बाप तो बाप रहेगा. या सर्व गोष्टी तुम्हाला या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळणार. बाप तो बाप रहेगा की मेरे अंगने में तुम्हारा क्या काम. परंतु या सर्व याच्यामध्ये चंद्रपूरच्या जनतेला काय मिळणार? झालेले रस्ते परत खोदायचे की नाल्या झालेल्या, अरे पाईप डालना भूल गया फिर से खोदो. गेल्या 7 ते 8 वर्षापासून बघतोय चंद्रपूरचा पूर्ण बट्ट्या बोळ करून टाकला. का नाही हो आम्ही असा एक नगरसेवक निवडू शकत? तो कोणत्याही पक्षाचा असो, आम्हाला पक्षाशी काहीही लेनदेन नाही. नगरसेवक हा इमानदार असो. बघा, हे कॅल्क्युलेशन माझ्या लक्षात आलेलं नाही. मागे काही दिवसापूर्वी मी एक रील बघितली होती. एक छोटा मुलगा म्हणतो, मत तुमचं, विकास आमचा. बहुतेक हेच आता काही वर्षापासून चाललेलं आहे. पक्ष आणि कार्यकर्ता याशी आम्हाला काही नाही. आम्हाला आमचा नगरसेवक हा सर्वात महत्त्वाचा म्हणजे इमानदार हवा. शब्द लक्षात ठेवा, इमानदार हवा. रस्ते, नाली, पार्क नुसतं बांधून ठेवून नाही, त्यातलं मेंटेनन्स सुद्धा झालं पाहिजे. आणि हो, रस्ते बांधताना कॉन्ट्रॅक्ट मलाच भेटला पाहिजे हाही हट्ट नको नगरसेवकाचा. नाही तर नगरसेवकही तोच, ठेकेदारही तोच. सर्वसाधारण माणसाच्या छोट्याशा अपेक्षा आहेत. चंद्रपूर शहर छोटं शहर आहे, परंतु ज्या वेगाने वाढतंय त्या वेगाने तिथला विकास हवा.
माझं सर्व मतदारांना एक साधं सांगणं आहे, पक्ष कोणताही असो, परंतु जो इमानदार असेल, जो दिलेला मताला जागणारा असेल असं तुम्हाला वाटतं, बघा असं तुम्हाला वाटतं, त्यालाच निवडून द्या. बाकी इच्छा तुमची आहे. निवडणूक पुढे आहे, विचार करा. आम्ही अशाच काही घडामोडी आणि काही गोष्टी घेऊन तुमच्यासमोर येणार. बघत राहा देववाणी. नमस्कार.